नमस्कार. सांगावावर आपलं सहर्ष स्वागत. आचारसंहिता पाळलीच नाही तर काय होईल जाणून घ्या. पण त्याआधी आचारसंहिता म्हणजे काय ते जाणून घेतलं पाहिजे. आचार म्हणजे वागणं, बरोबर आहे की नाही? वागणं, बोलणं, आणि संहिता म्हणजे स्क्रिप्ट, लिखित स्वरूपातील नियम, पालन करावयाच्या नियमांची लिहिलेली स्क्रिप्ट म्हणजे संहिता. म्हणजेच आचारसंहिता काळात कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याचे काटेकोर लिहिलेले नियम, ज्यांनी पाळायचे आहेत यांना घालून दिलेले नियम म्हणजेच आचारसंहिता असं आपण म्हणू शकतो. प्रत्येक निवडणूक कार्यक्रम जाहीर होताना आपल्याला ऐकायला मिळतो तो शब्द म्हणजे आचारसंहिता. आता निवडणूक होणारे आहेत महानगरपालिका निवडणुका. सध्या महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणूक काळातील आचारसंहितेबद्दल वाटलं एक माहितीपर व्हिडिओ तयार करावाच. आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये, शहरामध्ये आणि गावागावामध्ये दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. तसं पाहायला गेलं तर लोकसभा, त्या निवडणुकीत मतदानाचा हक्क असलेले सर्वजण सहभागी होतो. मग तो शहरातील असो वा गावातील. विधानसभेला देखील आपण सामोरे जातो. मग स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका, मग पुन्हा शहर ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकापर्यंत आणि आता आलेली महानगरपालिका निवडणूक. 5 वर्षात एवढ्या सगळ्या इलेक्शन्स वेळी सतत ऐकायला जाणारा शब्द, सतत ऐकायला येणारा शब्द, निवडणूक आयोगाने सांगून दिलेल्या निवडणूक प्रक्रियेतील महत्वाचा भाग म्हणजे आचारसंहिता. सतत ऐकतो ना आपण, इलेक्शन प्रक्रिया सुरू झाली की सामान्य नागरिकांना वरवरची माहिती असतेच की आचारसंहिता लागू झाली की काय असतं ते. पण बहुसंख्य लोकांना यातील सर्वच गोष्टी किंवा नियम माहितीच नसतात. खरं म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता ही प्रामुख्याने पक्ष, उमेदवार, शासन आणि प्रशासन यांनी जबाबदारीने आचारसंहितेच्या नियमाने आपापली कामं चोख पार पाडावी लागतात. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आचारसंहिता म्हणजे काय आणि निवडणूक आचारसंहिता लागू झाली तर काय करायचं असतं आणि काय करायचं नसतं, त्याचे नियम, बंधने आणि आचारसंहितेचे प्रोटोकॉल. निवडणुकीची आचारसंहिता म्हणजे बघा, निवडणूक जाहीर झाल्यापासून निकाल लागेपर्यंत राजकीय पक्ष, उमेदवार, सरकार व प्रशासन यांनी पाळावयाचे नियम व मर्यादा यांचा लिखित संच असतो. ही आचारसंहिता भारतीय निवडणूक आयोग लागू करतो आणि सर्व राजकीय निवडणुकांना, विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींना ती लागू असते. आचारसंहितेचे मुख्य उद्देश काय ते आपण पाहूयात. निवडणुका स्वच्छ आणि निष्पक्षपणे पार पाडाव्यात, सत्तेचा गैरवापर टाळणे, मतदारावर अन्यायकारक प्रभाव पडू द्यायचा नाही, मतदारावर अन्यायकारक प्रभाव पडू न देणे हे आचारसंहितेचं काम आहे. आचारसंहितेतील काही महत्वाचे नियम: सरकारी निधीतून नवीन योजना जाहीर करता येत नाहीत. शासकीय यंत्रणा व साधन सामग्रीचा राजकीय प्रचारासाठी वापर करता येत नाही. मतदारांना लाच, भेटवस्तू किंवा आमिषे देण्यास मनाई आहे. जाती, धर्म, भाषा यांच्या आधारावर मत मागता येत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी परवानगीशिवाय सभा, मिरवणुका करता येत नाहीत. महाराष्ट्रात राजकीय निवडणुकीची आचारसंहिता म्हणजे निवडणूक काळात राजकीय पक्ष व उमेदवारांनी पाळावयाचे निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले नियम. आपल्या भारत देशामध्ये स्वतंत्र आणि निष्पक्षपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातलेले आहेत. याच नियमांना आचारसंहिता आपण म्हणतो. असं आपण सोप्या पद्धतीने व्याख्या समजून घेताना आता याच बाबतीत अजून थोडं विस्तृतपणे जाणून घेऊयात. प्रामुख्याने सुरुवातीलाच बोलल्याप्रमाणे ही आचारसंहिता कुणासाठी आहे आणि कुणी पाळायची आहे, तर निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं अनिवार्य आहे. आणि जर मग ही आचारसंहिता पाळलीच नाही तर मग काय होईल? एखाद्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते. कारवाई केली जाऊ शकते म्हणजे कुठल्या प्रकारची कारवाई होऊ शकते, तर आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. प्रकरण फारच जर गंभीर असेल तर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांच्या प्रतिनिधीने, पक्षाध्यक्षाने, शासनातील संबंधित पदावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी, प्रशासनातील संबंधित पदावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.
आता हे झालं निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मतदान तारीख आणि प्रचार यंत्रणा सुरू करण्याची मुभा देईपर्यंत. याही पुढे मतदान प्रक्रिया झाल्यानंतर आणि होत असताना देखील आचारसंहितेचे काही प्रोटोकॉल आहेत ते पाळायचे असतात. त्याचे उल्लंघन झाले तरी देखील कडक कारवाई होऊ शकते. तर काय नियम पाळायचे असतात? जनरली कोणी उघडपणे यावर बोलत नाही, पण या व्हिडिओच्या शेवटी आपण सांगतोय की प्रचारादरम्यान एखाद्या उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एकमेकांचं चिन्ह किंवा माहिती स्टिकर किंवा प्रचार साहित्य याची तोडफोड करायची नाही. एखाद्या उमेदवाराची सभा ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणाहून दुसऱ्या उमेदवाराने रॅली काढू नये. प्रचारादरम्यान मतदारांना जाती धर्म पुढे करून मतदान मागू नये. उमेदवाराने मतदाराला कुठलेच आमिष दाखवू नये. पैसे किंवा काही भेटवस्तू मतदाराला देता कामा नये. आता महानगरपालिका निवडणूक आहे, तर राज्यात आणि केंद्रात असलेल्या सत्ताधारी पक्षाने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच निकाल लागेपर्यंत सत्ताधारी पक्षाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी जिथे इलेक्शन चालू आहे तिथे नवीन योजनांची घोषणा किंवा नवीन योजना ज्यामुळे मतदार त्याला भुलून आकर्षित होतील अशा गोष्टी सरकारने म्हणजे सत्ताधाऱ्याने करू नयेत. कुठल्याच शक्तीने म्हणजे सरकारी असो वा खाजगी, जसं की आमदाराचा अमुक तमुक, मंत्र्याचा कुणी अमुक तमुक, दादा भाई किंवा एखादा गुंड डाकू किंवा कुणीतरी असतो, यांनी मतदान प्रक्रियेत अडथळा आणता कामा नये. मतदारांना सुरक्षितपणे त्याचा मतदानाचा हक्क बजावू द्यायचा आहे. तो मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मतदारांनी अमुक एकालाच मतदान केलं पाहिजे असा दबाव आणता कामा नये. निपक्षपातीपणे निर्भीडपणे मतदाराला मतदान करू द्यायचं आहे. जर त्याच्या मतदानाच्या हक्कामध्ये कोणी अडथळा निर्माण करीत असेल किंवा तसा अडथळा आणला आणि तसे उघडकीस आले तर दादा असो नाहीतर बाई, मंत्री असो नाहीतर आमदार खासदार, त्याच्यावर कठोर शिक्षा होऊ शकते. कायदेशीर गुन्हे दाखल होऊन कारवाई होऊ शकते. सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील आणि पोलिसांनी देखील आपापली जबाबदारी निपक्षपातीपणे पार पाडणे बंधनकारक आहे. या सगळ्या गोष्टी आचारसंहितेचाच भाग आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट निवडणूक प्रक्रिया चालू असताना करायची असते ती म्हणजे जी तुम्हाला कोणी आतापर्यंत सांगितले नसेल किंवा कदाचित ऐकली देखील नसेल. जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा किंवा सरकारी सुरक्षा रक्षक दिले असतील तर त्याने मतदानाच्या वेळी 100 मीटरच्या आत यायचं नाही. जर तो व्यक्ती मतदार असेल तर त्याला केवळ मतदानाच्या तेवढ्या वेळेपुरते केवळ त्याला एकट्याला आत जाऊन मतदान करून बाहेर येता येईल. आणि जर तो तेथील स्थानिक मतदार नसेल तर अशा व्यक्तीला निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदार संघात येता येत नाही. सध्या मतदानाच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. मतदान दिवसाच्या 1 महिना अगोदर आचारसंहिता लागू झालेली आहे. या दरम्यान आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे जे आता सरकारमध्ये असतील त्यांनी निवडणूक आचारसंहिता लागू असलेल्या भागात सरकारी वाहने आणि सरकारी वस्तूंचा वापर करू नये असा एक प्रोटोकॉल आहे. उमेदवाराचं चिन्ह, पक्षाचं नाव, बोर्ड, फ्लेक्स किंवा मतदारांना आकर्षित करणारे कुठलेच कार्यक्रम घेता येत नाहीत आचारसंहितेच्या कालखंडामध्ये. अशा प्रकारे आचारसंहिता म्हणजे काय रे गड्या, माहिती करून घेतलं की नाही? निवडणूक आचारसंहितेत काय करावे आणि काय करू नये हेही जाणून घेतलं. आता नागरिक म्हणून, मतदार म्हणून आपल्यासाठी पण प्रोटोकॉल आहेत की नाही? आहे. आचारसंहिता दरम्यान कुणा एका उमेदवाराचे किंवा पक्षाचे चिन्हाचे आपल्याकडून प्रदर्शन होणार नाही, एखाद्याचे उदात्तीकरण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. समाजातील विविध घडामोडी आणि राजकीय अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.